नमस्कार मित्रांनो, मी आहे गौरव गलांडे. तुमच्या सर्वांचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ होणार आहे की स्वराज 724 XM ऑर्चिड ह्याच्या विषयी मी थोडी माहिती सांगणार आहे. तर मित्रांनो, चला सुरुवात करू. तर मित्रांनो, हो का बागामध्ये ट्रॅक्टर लावलेला आहे. बघा, हे आमचा बुलोर. इथं बाहेर ट्रॅक्टर घेऊन बोलू. तर मित्रांनो, पाहू शकता आपण बाहेर काढलेला आहे स्वराज. हा ट्रॅक्टर आहे 27 HP चा. मॅक्सिमम 2 सिलेंडर 30 HP ची पॉवर लावू शकते ही. तर मित्रांनो, आपण पाहू शकता आपण हा ट्रॅक्टरचा रेस लॉक बी तोडलेला आहे, रेस वाढवलेला आहे आणि डिझेल बी वाढवलेला आहे. पाहू शकता नट वरला कलर उडाला आहे बघा थोडा थोडा. तर मित्रांनो, हा बघा, हे आपल्या स्वराज 724च्या मांड्या तुटलेल्या होत्या. तर ह्या अशा प्रकारचे आपण सपोर्ट दिलेला आहे. 2020 मधला मॉडेल आहे ही. आता 2025 चालू आहे. ही पहिल्या मांड्या होत्या अशा. या आम्ही खालना अशी सपोर्ट टाकली पट्टीची. 16 mm पट्टी आहे आणि वर एक गजाचा तुकडा टाकला आहे. आणि हा बघा, ही आता मांड्या आले ते स्वराजला आता 2024 पासून. आता सध्याला 25 चालू आहे, पण आम्ही ही 2024 मध्ये आणलेली आहे. तरी पण आम्ही हिला बी अशी सपोर्ट टाकून घेतलाय पट्टीचा. हे आपली साखळी सुद्धा तुटलेली आहे थोडी इथं बघा. हे बी जरा तुटलेलं होतं. स्वराज 724च्या जरा थोड्या ह्या XM ऑर्चिडच्या मांड्या थोड्या कमजोर आहेत पहिल्यापेक्षा. 2018 मधल्या जी जुनी ट्रॅक्टर आहेत स्वराजची, त्यांच्या मांड्या भारी आहेत. पण हे आताची स्वराजच्या मांड्या एवढ्या भारी नाही त्या. स्विच चालू राहिले, 1 मिनिट बंद करतो. तर मित्रांनो, पाहू शकता हे आपल्या ट्रॅक्टरची हेडलाईट बी फुटलेली आहे. हे आपण चेंज करणार आहोत. थोडी जाळी फुटलेली आहे, ही बी रिपेअर करणार आहोत. मी थोड्या बी बारीक गोष्टी आहेत ती सगळ्या सांगतो तुम्हाला, कशासाठी चांगला आहे कशासाठी नाही. पण मित्रांनो, शेतीसाठी ट्रॅक्टर लय भारी आहे बघा. 1 नंबर ट्रॅक्टर आहे. बागेसाठी नाही बघा. बघा आमच्या इकडे बाग आहे. बागेत हा ट्रॅक्टर पूर्ण गाळा घेऊन चालतोय. हाय चांगला, पण एवढा बी नाही. ज्याला एकर 1.5 एकर आहे का बाग, त्याला भारी आहे बघा. 1.5 एकरच्या वर आहे का, त्यांनी हा ट्रॅक्टर चॉईस करू नये. ही मेहनतीसाठी ट्रॅक्टर भारी आहे बघा. हे बुलोर आहे गोदावरीचा. आपण सगळा ह्याचा रेस उघडलेला आहे. तर तुम्हाला लवकर रेस करून मी दावतो तुम्हाला पूर्ण रेस करून. मित्रांनो, आपण केला ट्रॅक्टर चालू. 1 मिनिट स्टेअरिंग कवर काढतो. स्टेअरिंग कवर काढलंय, इकडे बाजूला ठेवला. पाहू शकता तुम्ही. हँड रेस देतो आधी थोडा. सगळा दूर गेला. तर मित्रांनो, तुम्हाला दावलं मी रेस करून. रेस वाढवल्यानं फक्त ट्रॅक्टरचा स्पीड वाढते बघा, पॉवर वाढत नाही. पॉवर वाढवायची असली तर डिझेल वाढवावं लागतंय. अजून सांगतो मी एकदा, तुम्हाला नीट समजून ऐकून घ्या. रेस न नुसती ट्रॅक्टरची स्पीड वाढते, डिझेल वाढवल्यावर ट्रॅक्टर RPM तोडत नाही. पण डिझेल वाढवल्यावर रेस बी वाढवल्यावर
टेम्परेचर लय लवकर उचलते. जास्त लय वेळ असं काम करू शकत नाही, पहिल्यासारखं असं लय काम करू शकत नाही. थोडं गरम होतंय, थोडं हिट होतंय. आणि सर्व्हिसिंगला बी जरा 50 तास लवकरच येते बघा. मी आज पहिला व्हिडिओ आहे, माझा पहिला ब्लॉग आहे. मी सुरुवात केली आजपासून सांगायलोय, का तर काय बी कुठाने केलेले आहेत आम्ही ह्याच्या संग. इथून पुढे व्हिडिओमध्ये सांगित राहील आणि टाकीत बी राहील, दाईत बी राहील. तर मित्रांनो, मी सर्व आपल्या स्वराजची माहिती सांगितलेली आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ ते सांगा. भारी वाटला असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक बी करा, वाटलंच तर शेअर बी करा. चला भेटू पुढल्या ब्लॉगमध्ये.